तर नमस्कार. आणि आज सकाळची सुरुवात झाली आपली देवाला नमन करण्यापासून. देवाला नमन करणे म्हणजेच देवपूजा करणे. आता मी तुम्हाला माझा अनुभव सांगते. जेव्हा मी कधी देवपूजा करत नाही, आता असतात महिन्यातून काही दिवस असे की ज्या दिवशी मी देवपूजा करत नाही, खरोखरच मला त्या दिवशी घरात ना करमत नाही, अस्वस्थ वाटतं का का माहिती नाही. बट मला देवपूजा केल्यावर खूप प्रसन्न वाटतं. आणि नंतर मी बघितलं होळी कधीची आहे म्हणून, आणि लवकरच होळी आली होती. एक दोन दिवसावरच होळी राहिली होती. तर मिस्टरांनी सांगितलं की मला बटाट्याची भाजी कर. पहिला बोलले रस्स्याची कर, शेंगदाण्यातली. मग फोन केला, मग बोलतात नाही नाही नाही, रस्स्याची नको करू, सुकी भाजी कर, शेंगदाणे बारीक कुटून टाकून. हां, आणि शेंगदाणे नाही का खलबत्त्यातच कुटून टाक, असा त्यांनी आदेश दिला. आता काय त्यांचा आदेश पाळावा लागणार, पण मी पण खूप हुशार. मी कशाला खलबत्त्यामधून शेंगदाणे वाटत बसू. नंतर मी पण खूप हुशार आहे. म्हटलं चला पटकन मिक्सरमधून शेंगदाणे काढून घेऊया. ते येण्या अगोदर शेंगदाणे वगैरे काढले. आणि खरंच सांगते, जी चव ना पाट्यावरती वरवंट्यावरती मसाला वाटून भाजी करण्यात आहे ना, ती चव खरंच मिक्सरमधून मसाला काढण्यात नाही. मिक्सर म्हणायलाच 5 मिनटात लगेच मसाला तयार होतो. पण खरंच पूर्वीच्या बाया किती म्हणजे किती मला त्यांचं छान वाटतं. किती एक एक तास अर्धा तास मसाला वाटत होते आणि भाजीला छान चव येत होती. तेव्हा भाकरी आणि भाजी खात होते. आता तर पिझ्झा बर्गर आणि अशा काय काय खाऊ खाऊ तब्येती बिघडतात माणसांच्या. असो, नंतर भाजी आपली छान तयार झाली होती. लगेच दूध गरम करून घेतलं होतं मी. आणि काय झालं होतं, मिस्टर म्हणे कोरडी भाजी आहेत, मी दूध आणतो, दुधासोबत खाईल. मग ते आले होते, त्यांचं साईशी फोनवर बोलणं चालू होतं. आणि म्हटलं चला यांना माहीत नाही तोपर्यंत थोडासा व्हिडिओ घेऊ, नाही तर ते घेऊ देत नाहीत. हे बघा, मी असं काहीतरी करून बघितलं. आता तुम्हाला काय वाटतं काय नाही माहिती नाही, बट मी ते ॲड केलं आहे. तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तर नक्की लाईक द्या. संध्याकाळी आम्ही पवनाथडीच्या जत्रेत गेलो होतो. खूप छान छान होतं तिथं. मी तर फर्स्ट टाईमच गेली होती. आम्ही काय नाही, बघायला गेलो होतो नुसतं. तिथं मिस्टरांचं काम होतं म्हणूनच गेलो होतो खरं तर ते बोलले चल तुला यात्रा फिरवतो. मग आम्ही गेलो ना आतमध्ये. खूप छान होतं, खूप छान छान राईड होत्या, काय काय भारी होतं राव कसलं. आणि या झोक्याचं तिकीट 100 रुपये. आम्ही छोटं होतो तेव्हा 10-10 रुपये होते. आता बघा 100वर आले लगेच. नंतर ना मग मी हे पतलूसोबत असे व्हिडिओ काढले आणि मोटूसोबत पण काढले. हे गेम होता रिंग्सचा, आणि आर्टिफिशियल ज्वेलरी वगैरे होती. भरपूर काय 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 छान होतं. नंतर मग आमची यात्रा फिरत फिरत पुढे गेलो. आता आमची यात्रा फिरणं झाली होती. लास्टला आम्ही मस्त फोटो वगैरे काढले बैलगाड्याजवळ. तिकडून निघालो आणि घराकडे आलो. मग म्हटलं चला आलोच आहे तर पाणीपुरी पण खाऊया आणि ज्यूस पण पिऊया. तर असा होता आमचा दिवस. चला भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.